चला अपवर्तनाच्या संकल्पनेची उजळणी करूया. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, उदाहरणार्थ पाण्यामधून काचेत, तेव्हा त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि हे वाकणे एका नियमानुसार होतं. आता हा नियम समजून घेण्यासाठी आपण एक लंब काढूया आणि जर मग आपण या कोनाला आपतन कोन आणि याला अपवर्तन कोन मानले, तर अपवर्तनाचा नियम, ज्याला स्नेलचा नियमही म्हणतात, तो असा आहे की साइन आय व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर आहे. हा स्थिरांक त्या दोन माध्यमांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ पाणी आणि काचेसाठी तो 1.13 असू शकतो, पण वेगवेगळ्या माध्यमांसाठी हा आकडा वेगवेगळा असतो. पण महत्वाचं काय आहे, जर मी एखाद्या दुसऱ्या प्रकाशाच्या किरणाचं वेगळ्या कोनातून आपतन केलं तर आपतन कोन आणि अपवर्तन कोन हे वेगळे असतील, पण साइन आय व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर राहील आणि या पदाला अपवर्तनांक म्हणतात. चला अपवर्तनांकाबद्दल अधिक बोलूया. अपवर्तनांकासाठी आपण n हे चिन्ह वापरतो. आता अपवर्तन काचेमध्ये होत असल्यामुळे आपण g याला सबस्क्रिप्ट किंवा पायांक म्हणून वापरू. पण प्रकाश पाण्यामधून आला म्हणून आपण असं म्हणू, हा काचेचा पाण्यासंदर्भात अपवर्तनांक आहे. बरं, अपवर्तन प्रकाशाच्या वेगामधील बदलामुळे होतं. प्रकाशाचा वेग पाण्यात आणि काचेत वेगळा असतो आणि याच बदलामुळे प्रकाश वाकतो. आणि हे सिद्ध होतं की हा अपवर्तनांक म्हणजे दोन माध्यमातील प्रकाशाच्या वेगाच्या गुणोत्तरा इतका असतो. पहा, इथे आपण पाण्यासंदर्भात काचेचा अपवर्तनांक मोजत आहोत. त्यामुळे पाणी हे आपले संदर्भ माध्यम आहे आणि संदर्भ माध्यमातील प्रकाशाचा वेग वर येतो आणि आपल्या अपवर्तनाच्या माध्यमातील प्रकाशाचा वेग खाली येतो. उदाहरणार्थ जर मी तुम्हाला विचारलं की तेलाच्या संदर्भात हिऱ्याचा अपवर्तनांक किती असेल, इथे D म्हणजे डायमंड आणि O म्हणजे ऑइल, तर तो असेल तेलातील प्रकाशाचा वेग भागिले हिऱ्यातील प्रकाशाचा वेग. ठीक आहे, आणखीन एक प्रश्न. जर मी तुम्हाला विचारलं की निर्वाता संदर्भात काचेचा अपवर्तनांक किती आहे, जर पहिले माध्यम निर्वात असेल तर आपण निर्वात लिहित नाही, आपण फक्त काचेचा अपवर्तनांक असं लिहितो. जर आपण संदर्भ माध्यमाचा उल्लेख केला नाही तर याचा आपोआप अर्थ होतो की ते निर्वात आहे. तर काचेचा अपवर्तनांक कशाच्या बरोबरीचा असेल? अगदी या उदाहरणाप्रमाणे संदर्भ माध्यमातील प्रकाशाचा वेग वर येईल. संदर्भ माध्यम निर्वात असल्यामुळे निर्वातातील प्रकाशाचा वेग वर येईल, जो c आहे. तुम्हाला माहित असेल c बरोबर 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद. तर हेच सूत्र असेल निर्वातातील प्रकाशाचा वेग भागिले काचेतील प्रकाशाचा वेग. चला आता आपण आपली समज पटकन तपासून पाहूया. समजा आपल्याला दिलाय की प्रकाशाचा एक किरण 30° कोनातून आपतन होऊन दुसऱ्या माध्यमात 60° कोनात अपवर्तित होतो. आपल्याला माध्यम A संदर्भात माध्यम B चा अपवर्तनांक काढायला सांगितलंय. स्नेलच्या नियमाचा वापर करून तुम्ही हे काढण्याचा प्रयत्न करू शकता का? स्नेलचा नियम सांगतो की अपवर्तनांक म्हणजे साइन आपाती कोन भागिले साइन अपवर्तन कोन. आता इथे माध्यम B चा अपवर्तनांक काढायचा आहे कारण अपवर्तन तिथे होतंय, पण कोणत्या माध्यमासंदर्भात? A संदर्भात. आता जर आपण ह्याच्यात किमती वापरल्या तर साइन 30° बरोबर 1/2 आणि साइन 60° बरोबर वर्गमुळात 3/2. याने आपल्याला मिळेल की 1/√3 हा A संदर्भात B चा अपवर्तनांक आहे. आता एक छोटा प्रश्न. जर मी तुम्हाला विचारलं की B संदर्भात A चा अपवर्तनांक किती असेल आणि तो कसा काढायचा? बरं, आता मला B संदर्भात A चा अपवर्तनांक हवाय, म्हणजे मला या माध्यमात अपवर्तन होताना विचारात घ्यायचंय. यासाठी फक्त याची दिशा उलटी करायची. आता अपवर्तन या माध्यमात होतंय म्हणून हा आपाती कोन बनेल आणि हा अपवर्तन कोन. तर स्नेलचा नियम सांगतो की साइन 60° भागिले साइन 30° हा B संदर्भात A चा अपवर्तनांक असेल आणि जर तुम्ही पाहिलं तर हे मूलतः याच्या व्यस्त असेल.
तर आपण एक आश्चर्यकारक गुणधर्म शोधलाय, तो म्हणजे बी संदर्भात एचा अपवर्तनांक हा ए संदर्भात बीच्या अपवर्तनांकाच्या फक्त व्यस्त असतो. आणि हे घडतं कारण आपण प्रकाशाच्या किरणाची दिशा सहजपणे उलट करू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला दिलंय की या माध्यमात बी माध्यमात प्रकाशाचा वेग 2 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद आहे. ए माध्यमात प्रकाशाचा वेग किती आहे? आपण ते कसं शोधू? बरं, आता आपण अपवर्तनांक आणि प्रकाशाचा वेग यांच्यातील आपल्याला माहित असलेला संबंध वापरू शकतो. ए संदर्भात माध्यम बी चा अपवर्तनांक म्हणजे ए मधील प्रकाशाचा वेग भागिले बी मधील प्रकाशाचा वेग. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला इथे फक्त याची किंमत ठेवायची आहे. 1 भागिले वर्गमुळात 3 बरोबर VA भागिले VB आणि आपल्याला माहितीये की VB म्हणजे 2 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद आणि म्हणून आपल्याला मिळेल की VA बरोबर 2 गुणिले 10⁸ भागिले 3 चा वर्गमूळ मीटर प्रति सेकंद. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.